बदलापुरातून सर्वात महत्वाची अपडेट समोर येते आहे। बदलापूर राजकारणात नवा अध्याय आपल्याला बघायला मिळतो आहे। भाजप आणि राष्ट्रवादी युती झालेली आहे। या संदर्भात आपण महत्वाचे अपडेट्स या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। मंत्री कॅप्टन आशिष दामले सर आपल्या सोबत असणार आहे, त्यांच्याशी संवाद साधूया। आज अर्थात युती झालेली आहे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये, काय माहिती द्या? नाही, नक्कीच जसं मी आधी सांगितलं होतं तसं लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीत ज्या कष्टाने राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती आणि भाजपला त्यावेळेस बळ दिलं होतं, तेव्हापासूनच आमचं म्हणणं होतं की ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील त्यावेळेस कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रामुख्याने न्याय मिळाला पाहिजे। आणि ती चर्चा तेव्हापासून साधारण सुरू होती आणि आता कुठेतरी दिवाळीच्या आधीच आम्ही त्या युतीची घोषणा केलेली आहे। आणि लवकर करायचं कारण हेच की लोकांपर्यंत पोचायचं, लोकांना चांगला अपेक्षित असं त्यांच्या मनात कोण उमेदवार आहे ह्याच्याविषयी त्यांच्याशी चर्चा करायची, त्यांच्याशी बोलून, आणि मग असे चांगले उमेदवार जर आपल्याला शहरात देता आले तर मला वाटतं नक्कीच लोकांना पण ते आवडेल। आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही युती केलेली। एका पक्षात आपण बघत असाल आपण मंत्री आणि त्या साईडला आमदार, आता ही दोघांची ताकद मिळून जे आहे राजकारण कुठेतरी बघायला मिळणार आहे की बदलापूरकरांसाठी विकासाचं पाऊल पुढे असेल? नाही, माझं नेहमीच पाऊल हे विकासाकडेच असतं, लोकांसाठीच असतं। मी आजपर्यंत आशिष दामले झटलाय हा सर्वसामान्य लोकांसाठी, स्वतःसाठी काही करण्याचं कधी त्यामध्ये आपला फायदा कुठे होईल असा विषय किंवा विचार नसतो। परंतु कुठलाही आमदार किंवा मंत्री ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला जबाबदारी दिलेली आहे आणि लोकांच्या पाठिंब्यावर हे पद हे आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे जनतेत गेल्याशिवाय काही होत नाही। आजही आमचे पाय जमिनीवर आहेत म्हणूनच आम्हाला लोक त्या ठिकाणी डोक्यावर उचलून घेतात, किंबहुना आम्हाला आशीर्वाद देतात। पण आणि म्हणून मला वाटतं की पाय जमिनीवर ठेवणं ह्याच्यात खूप महत्वाचं आहे, अहंकार नसणं हे खूप महत्वाचं आहे। आणि हीच भूमिका आणि भावना जेव्हा घेऊन लोकांसमोर जातो तेव्हा लोकांना पटतं आणि आपल्यासाठी कोण धावून येतं, आपल्या गरजा कोणाला जास्त कळतात, आपल्यासाठी आपल्याला कोण न्याय मिळवून देऊ शकतो, सर्वांना सामान्यांचे प्रश्न कोण सोडवू शकतं, बदलापूरचं नाव एका वेगळ्या उंचीवर कोण घेऊन जाऊ शकतो, या सगळे सर्वसामान्य लोकांच्या मनातले प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। या युतीचा नक्कीच येणाऱ्या निवडणुकींवर देखील परिणाम होऊ शकतो, काय वाटतं तुम्हाला? नाही, नक्कीच जेव्हा दोन बलशाली पक्ष एकत्र येत असतात त्यावेळेस त्याचा परिणाम हा निवडणुकीवर होत असतो। शेवटी एक आयडिओलॉजी आहे, विचारधारा आहे आणि आमदारांचं काम या शहरात असेल, भाजपच्या इतर पदाधिकारी आणि नगरसेवकांचं काम असेल, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं ग्राउंड रूटवर असलेलं काम, सर्वसामान्यांशी जोडलेली असलेली नाळ, माझं त्या ठिकाणी असलेला चेहरा, तरुण वर्गामध्ये असलेली माझी लोकप्रियता, या सगळ्या गोष्टी निश्चितपणे पुढच्या काळात आगामी निवडणुकीत एक फॅक्टर ठरतील। एक शेवटचा प्रश्न, अगदी जनतेच्या मनातला प्रश्न आहे, हा जो निर्णय आहे तुमचा होता की वरिष्ठांकडनं वरतून आदेश आले आणि त्यानुसार आम्ही स्वीकारले? नाही, नक्कीच वरच्या पातळीवरनं काही गोष्टी आम्ही विचारूनच करत असतो। पण जसं मी आपल्याला सांगितलं तसं साधारणतः विधानसभेच्या निवडणुकीपासूनच आम्ही वरच्यांना ब्रीफ करत आलोय की इथली परिस्थिती काय आहे, नगरपालिकेला कशा काही गोष्टी टर्न घेऊ शकतात, ट्विस्ट होऊ शकतात, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कानावर ऑलरेडी घातलेल्या होत्या। त्याच्यामुळे हे आम्ही कळवणं, आम्ही ब्रीफ करणं आणि त्याच्यावर त्यांचा सिग्नल येणं हे सगळं अवलंबून असतं। त्याच्यामुळे हे दोन्ही आहे, काही निर्णय आमचे लोकल पातळीवर झाले आणि काहींसाठी आम्हाला वरच्या पातळीवर सुद्धा आम्ही कानावर घालूनच ते निर्णय घेतले। धन्यवाद। खरं तर हे बघणं आता गरजेचं ठरणार आहे की युती झालेली आहे आणि याचा राजकारण जे आहे आपल्याला बघायला मिळतंय। मात्र त्याचबरोबर राजकारण होत असताना बदलापूर शहराचा जो आहे विकास कशा पद्धतीने होणार आहे, कारण एका साईडला मंत्री आणि आमदार दोघांची जी ताकद आहे आपल्याला आता बदलापूर शहरामध्ये एकत्रित येताना दिसते आहे। तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या, बघत रहा आपले बदलापूर। धन्यवाद।